हं. आत्ताचं जे काही टायटल आहे हे बघून तुम्ही पण चक्रावून गेलेले असाल. ज्या वेळेला कायदेशीर लढाईमध्ये किंवा कोणत्याही कायदेशीर असाइनमेंटमध्ये तुम्ही एक स्टेप पुढे घेता, त्यावेळेला जी कुठली महत्वाची ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील ती अगोदर एकत्रित करा. कारण ती तुमच्याकडे असल्यावर ती एकदा तुम्ही तुमच्या वकिलाला दाखवून घ्या की ह्याच गोष्टीला खरंच ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणतात का. कारण आमच्या अनुभवाप्रमाणे असं लक्षात आलेलं आहे की साधारणपणे 45% ते 50% विषयांमध्ये ओरिजिनल कागद, ओरिजिनल कम्युनिकेशन किंवा त्यांच्यामध्ये ज्या नोटिसेस, जे काही पत्रव्यवहार झालेले असतात ते त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे पक्षकाराला त्या प्रकरणामध्ये हार पत्करावी लागते. अर्थातच त्याला पर्याय आहेत की ज्याला आपण सेकंडरी एव्हिडन्स म्हणतो किंवा पर्यायी पुरावा म्हणतो, पण हे सगळे पर्यायी विषय असतात. त्यामुळे कुठलीही कायदेशीर लढाई सुरू करताना ओरिजिनल पेपर्स तुमच्याकडे आहेत किंवा नाहीत ह्याची तपासणी केल्याखेरीज पुढचं पाऊल उचलू नका.